नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्म्समध्ये आपलं स्वागत आहे। तर मी ज्या प्रकारे तुम्हाला म्हणलं होतं त्या मोकळ्या जागेत आपल्याला एक खांब उभा करायचा आहे, तसं तिथे केलेलं आहे बघा। खांब उभा करून त्याला कात्या गुंडाळलेल्या आहेत। तर ज्या गाईला कुणाला असं रब करून घ्यायचं किंवा खजवून घ्यायचं आहे, ती गाय बरोबर तिथे जाते आणि तिला जिथं पाहिजे तिथं व्यवस्थित तिची स्वतःची मालिश करून घेते। तर ह्या प्रकारे आपण केलेलं आहे। तर ह्याच्यासाठी डिलाउल कंपनीचा एक ब्रश भेटत असतो, जो असा टांगता असतो आणि असं गोल गोल ती फिरत असतं आणि तिथं गाई त्यांचं ग्रूमिंग करून घेतात। पण त्या ब्रशपेक्षा हे आपल्याला जास्त चांगलं वाटतं। ब्रशचं म्हणजे ब्रशचा काय अनुभव नाही मला आणि ब्रशचं माहीत पण नाही, पण एक असं वाटतं की ब्रश असा गोल गोल भिंगत असल्यामुळं तिला पाहिजे त्या प्रकारे असं घासून घेता येत नाही, दाबून असं घासून घेता येत नाही। तर ही जी खांबाचा जुगाड केला आहे आपण, ती खाली एक 2 फूट खाली रवलेला आहे दगडे बिडे घालून, त्यामुळे ती खांब काय हालत बिलत नाही, एकदम फिक्स आहे तो। आणि गाई आपल्या त्याला येऊन मस्तपैकी घासून घेतात। तर त्याला आपण कात्या जवळपास एक 4 किलो कात्यातला थोडा उरलाय, म्हणजे 3 किलो धरा तुम्ही, 3 किलो कात्या आपण त्याला त्या खांबाला दाबून गुंडाळून घेतलेला आहे। तर गाईचं धारा वगैरे काढून झालेला आता वाजलेला आहेत सकाळचे 8 आणि गाई आपण मोकळ्या सोडून दिल्यात। आणि पाणी पिऊन जाऊन गाई आलेल्या आहेत, ज्यांना अजून थोडीशी भूक आहे ते येऊन इथं राहिलेलं तेवढा चारा खाऊन टाकतात। तरी पण चारा थोडासा कमीच पडतो आपल्याला। आणखीन म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा पण एनी टाईम गोट्यामध्ये दावणीमध्ये चारा पाहिजे, म्हणजे कोणत्या गाईला कधी पण भूक लागली तर तिला थोडंसं काहीतरी खायला तिथं पाहिजे, तिथं मोकळा असलेलं नको आहे, काही ना काही तिला खायला पाहिजे। तर आज सांगायचा विषय हाच होता, हा खांब। तर ह्या प्रकारे आपण रवलेला आहे। आता व्हिडिओ चालू केल्या तुम्ही बघितलं असेल, ही जी गाय आहे, ही जाऊन तिथं घासून घेत होती। आता ज्यांना पाहिजे त्यांना तिथे येऊन ते घासून घेतात। मित्रांनो, मी म्हणल्यासारखं ती गाय गेलेली आहे, आता दुसरी गाय आलेली आहे तिथं, ती तिचं ग्रूमिंग करून घेते। हे बघा बघा, ते कानाच्या मागं शक्यतो जास्त काही पण जे पॅरासाइट आहेत, गोचडं म्हणा, गोमाशा वगैरे, कानाच्या मागं तोंडाच्या खाली इथं आणि पुढच्या पायाच्या मध्ये आणि मागच्या पायाच्या मध्ये जिथं जिथं असं दडायला जागा आहे, लपायला जागा आहे, तिथंच असतात। तर तिथं त्यांना चोळून घेता येते। हे बघा, तर मस्त जुगाड आहे, चांगला जुगाड आहे, भारी वर्क करतो। ज्यांना चांगलं वाटलं त्यांनी आपल्या गोट्यावरती हा प्रयोग करू शकता।